शेतकरी मित्रांनो, तुम्ही देखील नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल आणि या योजनेची अगदी आतुरतेने वाट पाहत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। कारण की या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत, कोणत्या शेतकऱ्यांना या हप्त्याचा लाभ मिळणार आहे आणि कोणते शेतकरी यातून वंचित राहणार आहेत। शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर सगळी माहिती पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन आला असाल तर एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे, चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। शेतकरी मित्रांनो, गेले कित्येक दिवस आपण नमो शेतकरी योजनेच्या नव्या हप्त्याची अगदी आतुरतेने वाट पाहत आहोत, परंतु अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेचे 2000 रुपये जमा झालेले नाहीत। तर शेतकरी मित्रांनो, आता काळजी करू नका, लवकरच तुमच्या खात्यामध्ये या योजनेचे 2000 रुपये मिळणार आहेत अशी मोठी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, एक महत्त्वाची आणि काळजीपूर्वक तुम्ही लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे या योजनेसाठी लागू केलेले निकष आहेत। कोणते निकष आहेत ते पण आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला, परंतु अद्यापही नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही। त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये आता संभ्रम निर्माण झालेला आहे, एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे की आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता नेमका येतो कधी। तर शेतकरी मित्रांनो, ते देखील तुमचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे। तुमच्या खात्यामध्ये लवकरच 2000 रुपयाची रक्कम जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, याच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला आहे, अशाच शेतकऱ्यांना या नमो शेतकरी योजनेच्या नव्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, त्यानंतर ज्या शेतकऱ्यांची KYC पूर्ण आहे त्याच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। पीएम किसान योजनेचा हप्ता आला, परंतु नमो शेतकरी योजनेचा हप्ता याकरिताच रखडलेला आहे की सर्व शेतकऱ्यांनी आपली KYC करावी, त्यानंतरच महाराष्ट्र शासन नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करणार आहे। हे सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे। 30 तारीख ही KYC ची अंतिम तारीख आहे। या 30 तारखेच्या आत तुम्ही KYC करून घ्या, त्यानंतरच तुम्हाला या योजनेचा थेट लाभ होणार आहे। शेतकरी मित्रांनो, तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे तुमचं बँक खात्याशी आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे। जर तुमचं बँक खात्याशी आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही। त्यामुळे तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या, तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल। चौथी आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची फार्मर ID असणं खूप गरजेचं आहे। जर तुमची फार्मर ID नसेल तर तुम्ही या योजनेपासून वंचित राहू शकता आणि बाकी सर्व शेतकऱ्यांना ज्यांची फार्मर ID आहे त्यांना पैसे येऊन जातील आणि तुम्ही मात्र वंचित राहाल। त्यासाठी तुम्ही फार्मर ID काढणं खूप गरजेचं आहे। फार्मर ID काढा आणि या योजनेचा लाभ थेट DBTच्या मार्फत तुम्ही मिळवा। तर शेतकरी मित्रांनो, आता सरकारनं जाहीर केलेली तारीख आहे 1 जुलै रोजी। 1 जुलै म्हणजेच कृषी दिवस असतो। त्या दिवशी महाराष्ट्र शासनाने ठरवलं आहे की सर्व शेतकऱ्यांसाठी एक गोड बातमी द्यायची आणि 1 जुलै रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे नमोचे 2000 रुपये जमा करायचे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही तात्काळ KYC करून घेणं गरजेचं आहे। तुमचं बँक खात्याशी आधार कार्ड जोडून घेणं गरजेचं आहे। हे सर्व कामे करा, तुम्हाला ऑटोमॅटिक हप्ता येईल। आणि असंही आहे की ज्या शेतकऱ्यांना 8वा हप्ता मिळालेला नाही त्या शेतकऱ्यांना 9व्या हप्त्याबरोबर जर तुम्ही KYC केली आणि हे सर्व काम पूर्ण केले तरच तुम्हाला मिळून जाणार आहे 8वा आणि 9वा हप्ता। तर शेतकरी मित्रांनो, या कामाला तुम्ही लवकर लागा आणि लवकर पूर्ण करून घ्या। या योजनेचा लाभ तुमच्या थेट बँक खात्यामध्ये होत असतो। तर आता तुम्ही यापासून वंचित राहू नये यासाठी हा व्हिडिओ होता आणि या व्हिडिओकडे तुम्ही दुर्लक्ष करणार नाही हेही मला माहित आहे। तर शेतकरी मित्रांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।